भाग 2. आपल्या दुकानात शांतपणे पाईप ओढत बसला होता. त्याला रस्त्यातून जाताना पाहून बेकरीवाल्याने त्याला हाक मारली. थोडा वेळ दोघेही गप्प होते. नीनाचे काय हाल-हवाल आहे माहिती आहे? त्याच्याकडे रोखून पाहत म्हाताऱ्याने त्याला विचारले. काय आहे कुणास ठाऊक. आपल्याला काय त्याचं? तिचा बाप आहे ना? प्रत्यक्ष बेफिकीरपणा दाखवीत तो म्हणाला. हे बघ, माझ्याजवळ लपवाछपवी नको. मला माहीत आहे सारं. अगदी पहिल्यापासून. त्या पोरीला अंगावर कपडे मिळत नाहीत घालायला. पोटाला अन्न मिळत नाही वेळेवर. आज दुपारी इथे आली होती बिचारी. तिच्याकडे पाहताच शपथ मला रडूच कोसळलं. अरे प्रत्यक्ष बाप खाणीत सापडून जखमी झाला होता. त्यावेळी देखील मी डोळ्यातून पाणी काढलं नाही. पण तिला पाहताच मात्र मला रडू आवरेना. मी तिला 2 केक्स खायला दिले. कुत्र्याचं पिल्लू ब्रेडचे तुकडे ज्याप्रमाणे झपकन खाऊन टाकतं त्याप्रमाणे तिनं ते संपवून टाकले. एवढ्या श्रीमंत बापाची पोर. पाईपमधील राख झाडीत म्हातारा उठला. जाता जाता तो स्वतःशीच पण त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणाला. एक दिवस त्याचा मी खूनच करणार. तो बेकरीवाला बेकरीतून बाहेर पडला त्यावेळी त्याचे डोके भणाणू लागले होते. म्हाताऱ्याने सांगितलेल्या गोष्टी त्याच्याही कानावर आल्या होत्या. त्याच्या डोळ्यापुढे मायराचे सौम्य हास्य व करुण डोळे दिसू लागत. संध्येप्रकाशात दुरून चर्चच्या घंटांचा आवाज ऐकू यावा त्याप्रमाणे मायराचे शब्द त्याच्या कानाशी घुंगुरत असत. किती विश्वासाने तिने म्हटले होते. माझी नीना तुझीही असती तर किती बरं झालं असतं. मी सुखाने डोळे मिटले असते. माझ्या पाठीमागं तिला तू असतासच. नीनासाठी त्याचे अंतःकरण तिळतिळ तुटे. पण त्याला स्वस्थ बसणे भाग होते. नीना जोपर्यंत जॉनजवळ प्रत्यक्ष आपल्या पित्याजवळ राहत आहे तोपर्यंत त्याला काहीही करता येणे शक्य नव्हते. प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर मायराच्या नीनाला एखाद्या भिकारणीच्या पोराप्रमाणे वागवले जात आहे आणि त्या बिचारीसाठी आपण काहीही करू शकत नाही या आपल्या असहाय्यतेची त्याला विलक्षण चीड येत असे. त्या विचारांनी त्याची झोप पुष्कळदा उडून जात असे. दुसरे दिवशी मायराच्या थडग्याजवळ उभा असता हेच विचार त्याला बेचैन करून टाकीत होते. पश्चिमेकडून मंद वारा सुटला होता व त्या वाऱ्यात गवताची पाती व रानफुले सारखी थरथरत होती. त्या दिवशी पोपटांचा थवाही आला नव्हता. त्यामुळे स्मशानभूमी विलक्षण शांत वाटत होती. थडग्यावरील क्रॉस अगदी एका रांगेत उभे होते. झाडांची पाने चुकवीत चुकवीत खाली उतरलेले किरण त्यावर पडून त्यांच्या लांब लांब सावल्या जमिनीवर पसरल्या होत्या. इतक्यात त्याच्या मागे गवताची पाने सळसळली व त्याने चमकून मागे पाहिले. कोणीतरी त्याच्याकडे येत होते. जरा जवळ आल्यानंतर त्याने त्या व्यक्तीला ओळखले. तो जॉनच होता. त्याचा चेहरा एकदम कठोर झाला होता. त्याने आपली हॅट डोक्यावर ठेवली व तो एकदम चालू लागला. जॉन त्याच्यासमोर आला व थांबला. थांबा, तुमच्याशी जरा बोलायचं आहे मला. बरेच दिवस विचारावं म्हणतो तुम्हाला. तो उपरोधिक नम्रतेने म्हणाला. तुम्ही
माझ्या पत्नीच्या थडग्याजवळ येऊन बसता याचा अर्थ काय? बघता बघता जॉनच्या आवाजातील उसना नम्रपणा नाहीसा झाला व त्याचा चेहरा क्रुद्ध दिसू लागला. तो पुढे म्हणाला, ती एका मोठ्या कुळातील सभ्य गृहस्थाची पत्नी होती. वृद्ध व्यक्तींनाही अब्रू असते. एक कुलीन सदाचरणी स्त्री म्हणून तिनं सारं आयुष्य काढलं. पण तुम्ही तुमच्या आचरणानं तिची मेल्यानंतर बेअब्रू करीत आहात. एवढी तुमची माणुसकी नष्ट झाली आहे. याद राखा, जिवंत असता ती अब्रू न राहिली, मेल्यानंतरही तिला अब्रूनच राहू द्या. एवढंच सांगतो मी तुम्हाला. जॉन एकदम थांबला व मागे न पाहता झपाझपा निघून गेला. संतापाशियानं त्याचा चेहरा लालबुंद झाला व त्याच्या कपाळावरील शीर चटकन फुगली. त्याने आपली मूठ इतक्या जोराने दाबली की हातातील हॅटचा एक कोपरा पार चुरगळून गेला. इतक्यात त्याला मायराचे ते शब्द आठवले, माझी नीना तुझीही असती तर किती बरं झालं असतं. अगदी हृदय पिळवटून तिने ते शब्द उच्चारले होते. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला, पण तो विलक्षण विचार मनात येताच तो एकदम गोंधळला. त्याचा संताप एकदम ओसरला. जणू नुकतेच जागे झाल्याप्रमाणे त्याने इकडे तिकडे पाहिले. अतिशय जड ओझ्याखाली मनुष्याचा ज्याप्रमाणे तोल जाऊ लागतो, त्याप्रमाणे आधीच क्षुब्ध झालेला त्याचा मेंदू भिरभिरल्यासारखा होऊ लागला होता. काय करावे हे त्याला एकदम सुचेना. त्याने अगदी सहाय्यतेने मायराच्या थडग्याकडे पाहिले, पण क्षणभर त्याचा निश्चय कायम झाला व त्याने एक दीर्घ निश्वास घेतला आणि शांतपणे स्मशानभूमीच्या दाराकडे पाहिले. जॉन झपाझपा चालला होता. दारातून बाहेर पडून तो उजवीकडे वळणारे तोच. त्याने त्याला हाक मारली. जॉन जवळ आल्यानंतर त्याने त्याच्याकडे पाहिले. संतापातिशयाची जागा आत्यंतिक तिरस्काराने घेतली होती. पूर्वीच्या तुम्हाला काही गोष्टी माहीत नसल्यामुळे तुमचा अरानटी उर्मटपणा मी मनावर घेत नाही, तो शांतपणे म्हणाला. नंतर जॉनकडे पूर्णपणे वळून प्रत्येक शब्दावर जोर देत त्याने विचारले, तुम्हाला वाटतं नीना तुमची मुलगी आहे म्हणून? जॉन प्रथम काही बोलला नाही. डोळे किंचित बारीक करून तो त्याच्याकडे रोखून पाहत होता. वाऱ्याची एक झुळूक रानफुलांत शिरली व लगेच पुढे निसटली. मायराच्या थडग्याजवळील वाळलेली पाने एक क्षण सजीव असल्याप्रमाणे जरा हलली, पण वाऱ्याची झुळूक पुढे जाताच ती पुन्हा गप्प झाली. शेवटी मला त्याने बोलायला धाडून दिलं होतं. पुढे तो म्हणाला, तुम्हाला ते सारं कळलंच असेल म्हणा. नीना माझी मुलगी आहे. त्याने हसण्याचाही प्रयत्न केला. मीही एकटाच आहे. नीनाला पाठवा माझ्याकडे. तुमच्या मागची कटकट जाईल कायमची. आणि हे पहा, जर द्वंद्वानंच याचा निकाल लावायचा असेल तर त्यालाही माझी तयारी आहे. वाटेल त्या दिवशी, वाटेल त्या तऱ्हेने. त्याबद्दल जर काही कळवायचं असेल तर माझा पत्ता माहीतच आहे तुम्हाला. बराक ओक पार्क स्ट्रीट. त्याने उगाचच हॅट सावरल्यासारखी केली व जॉनकडे एकदा तिरस्काराने पाहत तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तो मुद्दामच घरी राहिला होता. बाहेर जरा आवाज झाला की तो पटकन उठून पाहत असे. मगाशी पोस्टमनने ज्यावेळी दार ठोठावले त्यावेळी तर तो इतक्या घाईने उठला की उठताना बाजूच्या गोल टेबलाला जोराचा धक्का बसून त्यावरील सुंदर
काचपात्र जमिनीवर पडले व खळ्ळदिशी फुटले. दर क्षणाला त्याला धास्ती वाटे की जॉन द्वंद्वाला तयार होईल व त्याचा निरोप घेऊन कोणीतरी आपल्याकडे येईल आणि तीच गोष्ट त्याला नको होती. तो मरणाला भीत नव्हता. तो मेला तर त्याच्यासाठी आठवणीचे 2 अश्रू ढाळणारेही कोणी नव्हते. मायराने त्याच्याशी लग्न करण्याचे नाकारले आणि दुसऱ्याशी लग्न करण्याचे त्याच्या मनात सुद्धा आले नाही. थोड्या वेळापूर्वी हुंगलेल्या फुलांचा वास मनात तरळत असावा त्याप्रमाणे मायराची रम्य स्मृती त्याच्या मनात सतत तरळत होती. आता फक्त त्याला नीनाच हवी होती. मायराच्या नीनाला सुखात ठेवण्यासाठी त्याची ही सारी धडपड चालली होती. इतक्यात पायरींवर पावलांचा आवाज झाला व पुढील दारावर कोणीतरी हलकेच टकटक केले. हा जॉनच असणार. तो चटकन उठला. जॉन द्वंद्वाला तयार होणार नाही ही त्याची आशा मावळली. निराशेने तो पुटपुटला, आता कसचं काय? जॉननं जागाही ठरविली असेल. अखेर द्वंद्व खेळावं लागणार म्हणायचं आणि त्याला त्याचा निकाल कसाही लागला तरी बिचाऱ्या नीनाला मात्र त्या तुरुंगातच खितपत पडावं लागणार आहे. पण त्याने दरवाजा उघडला आणि दुसऱ्याच क्षणी त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला. दारात एक गौर्ण नाजूक पण अति उदास चेहऱ्याची मुलगी उभी होती. आपल्या गळ्याभोवती तिने एक सुंदर निळा रेशमी हातरुमाल बांधला होता. एका हाताने आपले भुरभुरणारे सोनेरी केस चावरीत तिने त्याला एक चिठ्ठी दिली व ती अस्फुटपणे म्हणाली, आजपासून मी या घरात राहायला यायची म्हणे. हे पत्र द्यायला सांगितलं आहे तुम्हाला. हा हातरुमाल माझ्या आईचा आहे म्हणून बाबांनी मला दिला आहे. बाबा फार वाईट आहेत आणि आईला त्यांनी काल किती शिव्या दिल्या आणि बोलता बोलता निळे फूल दवाने भरून जावे त्याप्रमाणे तिचे डोळे पाण्याने भरून गेले. तो रेशमी हातरुमाल त्यानेच एकदा त्या रम्य भूतकाळात मायराला दिला होता. एका कोपऱ्यात त्याचे नावही होते. त्याने चिठ्ठी उकलून वाचून पाहिली. मायराचे सदाचरण म्हणजे निव्वळ ढोंग होते तर सर्व आयुष्यभर मला तिने फसवले. तुम्हा दोघांच्या पापांचे फळ मी तुमच्याकडे पाठवीत आहे. जॉन. त्याने चटकन नीनाला पोटाशी धरले. तिने आपले क्रूश हात त्याच्या गळ्याभोवती टाकले व ती स्फुंदून रडू लागली. त्याने तिच्या निष्पाप पण उदास चेहऱ्याकडे पाहिले. तिचे रेशमासारखे मऊ सोनेरी केस व अश्रूंनी भरलेले निळे डोळे त्याला विलक्षण मोहक वाटले. पण तिच्या दुबळ्या पायांकडे पाहताच तिच्याविषयीच्या करुणेने त्याचे हृदय भरून गेले. होय बाळ, आजपासून तुला कसलाच त्रास नाही. आजपासून तू इथंच राहायचंस. तो रुद्ध कंठाने म्हणाला. इतक्यात त्याला मायराची आठवण झाली व त्याने चमकून वर पाहिले. हे सारे सौख्य त्याने एक भयंकर असत्य सांगून मिळवले होते. जिच्यावर आपण प्राणापलीकडे प्रेम केले त्या मायराविषयी आपण जाणून बुजून खोटे सांगतो व तिच्या शिलावर शिंतोडे उडवतो आणि हेही तिच्या मृत्यूनंतर. या आपल्या कृत्याची त्याला एकदमच जाणीव झाली व आपले डोके एकदम सुन्न झाल्यासारखे त्याला वाटले. मायरा, मला क्षमा कर. मी हे पातक केलं खरं, पण ते सारं नीनासाठी केलं. तो असहाय्यपणे म्हणाला.